श्री स्वामी समर्थ. कहाणी दिव्यांच्या औसेची. ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते, सुख ऐश्वर्याची प्राप्ती होते. कहाणी दिव्यांच्या औसेची. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः चोरून खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ घातला तेव्हा आपण तिचा सूड घेतला पाहिजे. असा सर्व उंदरांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी तिची निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यानंतर हे सर्व बंद पडलं. पुढं या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असताना एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर येऊन बसले होते. एकमेकांपाशी गोष्टी करत होते. कोणाचे घरी जेवायस काय आहे, कशी पूजा झालेली आहे वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली एकमेकांना. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू तुम्हाला, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा. राजाच्या घरच्या दिव्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि घरातल्या उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला हिने, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली तिची. घरातून तिला घालवून दिले, हाकलून दिले. म्हणून मला हे दिवस आलेले आहे. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ती, असं म्हणून तिला दिव्याने आशीर्वाद दिला. घडलेला सगळा प्रकार राजाने ऐकला, श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री पटली. घरी आला तो. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणले. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख त्यारी दिली. ती सुखात राम राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो आणि आपल्या घरात लक्ष्मी वसो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अशी ही दिव्यांच्या औसेची कहाणी आहे. धन्यवाद.